मंडळी, नीरज जीवनाच्या पटावर मनोरंजनाचं नक्षीकाम करायला सज्ज झाली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. रेखीव विनोदाच्या कलाकुसरीचा साथ चढवणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचा जंगी स्वागत करूया. त्यांना कौतुकाची दाद देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. कूल, डॅशिंग अँड धडाकेबाज महेश कोठारे सर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमुळे अहिराणी भाषेचा गोडवा जगभरात पोचला. आता या भागाच्या सुरुवातीला देखील आपण एक धमाकेदार अहिराणी भाषेतलं गाणं पाहिलं. याच अहिराणी गाण्यातील कलाकार आणि तंत्रज्ञ आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. अष्टपैलू कलाकार उत्कर्ष शिंदे, मनमोहक अभिनेत्री शीतल अहिराव, गीतकार भैया मोरे, अहिराणी स्टार विनोद कुमावत, या गाण्याचे निर्माते गोकुळ पाटील सर, सुप्रसिद्ध कंपोजर आणि सिंगर समीर केस. तुम्हा सगळ्यांचं जत्रेत स्वागत आहे. तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत, पण आता वळणार आहोत प्रहसनांकडे. मंडळी, गॅस टंचाईमुळे अख्ख्या जगाचे धाबे दणाणलेले असताना श्यामरावांच्या आयुष्यात मात्र येणार आहे एक थंड हवेची झुळूक. चला बघूया ही थंड हवेची झुळूक त्यांच्या आयुष्यात त्यांना किती साथ देते ते. तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या विनोदी गावकऱ्यांना. या जावाय बापू याला का किती दिवसानं भेट झाली. हा या 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 अहो, दोघी जणी नुसत्या तुमच्या वाटाकडे डोळे लावून बसलेल्या कावाच्या. काही खरं नाही हो, काही खरं नाही. अहो, खरंच का खोटं सांगतोय तो? ही बघा बेगा बेगा भरून बसले ते कशा. बघा तरी नुसतं. धनी, माझा धनी आला. हाय! हाय! हाय, पाहुणं! हाय! अरे पळून कुठं निघालाय? नाही नाही अरे बायको आहे तुमची. नाही नाही अहो, चेतना आहे चेतना. चेतना आहे ही. चेतना आहे तर काय मग वर्ग येडी दिसती का काय? अरे बापरे. असं करताय. हा. आता या ना. अरे बापरे, अरे बापरे. आहे तुझ्या आईला. हाय. प्राणनाथ, आ? मी कधीची तुमची वाट बघत होते. चला ना, आपल्या घरी घेऊन चला मला. चला ना, घरी जायचंय मला. चला ना. अरे बापरे, अरे बापरे. अरे बापरे, मा नशीब कुल्ल गाड्या. अरे काय ऐकतोय मी? माझ्या कानांवर माझा विश्वासच बसत नाहीये. मी काय पाहतोय? माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. माझी बायको म्हणते मला घेऊन चला, ती स्वतः म्हणते मला घेऊन चला. श्याम्या, चाल म्हणते ना ती, स्वतःशी काय बोलून राहिला. चाल लवकर घेऊन चालते ना. ते बसणं जाऊ दे, जाऊ दे, बसणं जाऊ दे. सीतू, तू खरंच माझ्याकडे येणार आहे? आई, तू नक्की माझ्याकडे येणार आहे? हा, मग तुमची शपथ, माझी आयाची शपथ. अरे बापरे, देर आहे दुरुस्त आहे. देने वाला जब भी देता देता चप्पर फाड़ के ये 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 ये. अरे अरे पाहुणं काय लाज बीज आहे का तुम्हाला? काय अरे माणसं वाचली ती का इकडच काय चालू झालाय? पाया पडतात. सॉरी 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 सॉरी. काय करताय का? सॉरी मामा. चल माडी, आपण निघू निघू निघू. मामा इकडे फोला मिळते का? फोला फोला. कसला फोला? फोला? अहो ती भाड्याची गाडी नाही का फोला? ती कशाला पाहिजे तो? वाडा भाई की हा. रिटून बसायचं त्याच्यातच. असं चिकटून चिकटून जायचं. आखी वाडा बुक करतो मी. करा, करा. मामा ए, माझी पप्पी नाही नाही नाही. थँक्यू. तुम्हाला काय कळतंय का? लय उत आलाय तुम्हाला. नाही नाही, थँक्यू असू दे, असू दे, थँक्यू. असू दे, असू दे, असू दे. चेतो चेतो, चाल 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 चाल. चला चला चला. अरे बापरे, एवढ्या बॅगा का बरं घेतल्या पण? एक तिकडे माझी
ती नायाच्या आय आपल्या बरोबर आली तर चालेल ना? तीन बाय चालेल चालेल. चालेल 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 हा, चालेल जाऊ, तू सोबत येत असशील ना मला काही पण चालेल पण सेतू तिला आपण आहे ना बाहेर हॉल मध्ये झोपू हा बेडरूम मध्ये आपण लुपाछुपी खेळू पकडा पकडी खेळू आपण मला धीरच धरवत नाही चल 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 घे ते चल चल ए जावय बापू अरे आल्यासारखं जरा टेकवा तरी कुल बसा तरी जरा चहा पाणी तरी प्याला का नाही अहो आता रे अरे बसा चहा पाणी घ्या ऐक आता अरे बसा ठेवा ती खाली अरे नका नका अहो, नका बसा चहा पाणी पिल्याशिवाय अरे जायचं. नको हो. आता चहा कॉफी टोस्ट खारी सगळं आता माझ्या घरी हा तिकडे आता आता रे लोक जुळवून जुळून हाणताय की कविता चांगला आहे चांग बसा बसा काय नाही बसा आयला का पाहुणा आला याच्याशिवाय सोडणार आहे आम्ही चटना चहा टाका चला नको ना मामा नको ना अरे नको काय आम्हाला तरी टाकाल का नाही तुमच्यासाठी लागा तंगड तोडत येत एवढ्या लांब चटना चहा टाका चला हा तसा प्रवासात चहा झालाच नाहीये ना? हा बिस्किट खाऊनच जाऊ मग. हा चालतंय ए बेटा जा चहा टाका चला ए सेतू पटापटा चहा टाक ढसा ढसा प्या तुम्ही मग निघतो आम्ही हा काय गं? हे सेतू चहा टाक ना नाहीये. मामा अरे ती चहा का बनवत नाहीये चटना अरे चहा करा की आता रे. मामी अरे तुम्ही लगा तुमचा चहा पिताय अरे आम्हाला कोण चहा दिल का नाही लगा अरे चहा टाकाय कोणी बनव तरी. चेते बनव कसा बनवायचा चहा मामा? गॅस संपलाय नाही तर काय 4 दिवस झाला अन्नाचा दाना नाही पोटात कुरमुर खाऊन दिवस काढ अरे मग चुलीवर टाका ना त्याच्यात काय आहे जावा चुलीची लाकडं बी संपली आहेत लाकडं तोडायला कोण जाणार बाई आम्ही तर नाही जाणार एवढ्या उन्हात म्हणून यांना बोलवलंय मग. अरे तीन बाय ना काय झालं? असं शे का नाही तसं तसं तरीच म्हंटल ही सामुद्र दुनी माझ्यासाठी काबरा उघडली आहे बा सिलेंडर संपलाय बर बर मला असं वाटलं होतं की माझी बायको मला भेटायला आतुर झालेली आहे तिला माझी आठवण येते सिलेंडर संपला म्हणून बोलवलं का मला इथे नाही होय, तसं नाही खरं नाही तसं नाही तर मग कसं आता तुमच्याकडे सिलेंडर असता तर मला बोलवलं असतं का तुम्ही नाही बोलणार नाही म्हणताय बोलताय, मामी हो काय अरे काय पाहुणा कसं बोलताय तुम्ही ना, ना. काय? तर मग काय आता खोटं बोलतो काय आ? यांच्याकडे 2 सिलेंडर आहेत ते बोलले होते एकदा तुमच्याकडे डबल नाहीये का? सिंगलच आहे. ओ मामा खरं सांगा याला काही अर्थ आहे का आ? काही अर्थ आहे का याला असू द्या ना शामराव जाऊ द्या ना आता काय विषय आहे इती म्हणली स्वतःहून तर जावा ना घेऊन असं नाही तर तसं इती का नाही इती का नाही सांगा मला एवढी वर्ष प्रयत्न करताय तुम्ही सपशेल फेल झालं का नाही सगळं आता स्वतःहून म्हणती जावा घेऊन जावा घेऊन चला जाऊ दे चावी चला चाल ग माय मनी भाऊ चाल चाल तू आली ना माझे दिवस सुखात जातील ग भलता त्रास देतो तिकडे माडी 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 मला एकटं वाटून राहिलं मला एकट्याला झोपच येत नाही ना तेच ऐकून कटाया आलाय मला. ओ माडी आता तुले नाही सांगणार तर कोणले सांगू मी म्हण कोणशे आपलं ती माझ्यासाठी नाही येते ही सिलेंडर साठी येते ती सिलेंडर हो मना बच्च मना सोनाना तुकडा कशासाठी पण येते पण कोणाकडे येते तुझ्याकडेच येते ना येऊ दे ना मग श्याम्या कसं असतं माहितीये कधी कधी आपल्याला आपली लायकी कळते पण वाईट नाही वाटून घ्यायचं. काय बोल राही तू चल तुझ्या बोलण्यामुळे माझ्या हृदयाला तड तडे जात आहेत ना तू उगी मुगी राह तू बोलूच नको तो तू एकदा तरी बोल ना ग की तू माझ्यासाठी येते बा मी तुमच्यासाठीच येते तुम्ही बोलायचं ना तुझ्या हातचं खायचंय मला हा मी लय सगळं करून देते तुम्हाला काय काय आवडतं सांगा. अगं तुझ्या हातची तू माती जरी दिली ना तरी मी ती गप्पा खाऊन टाकीन असं नाही बोलायचं मी मोदक करून देईन तुम्हाला खीर पुरी करू
लाडू करीन जिल्लब्या करीन. लय दिवस झालं मटण नाही खाल्लं, मटण पाहिजे. करू की मटण आहे मग मी पण येतो बरं का. या मग. मटण करूया, हे देतील आणून. अरे आणू ना, त्याच्यात काय आहे? पण मग सुक्क करायचं की ग्रेव्ही करायची? दोन्ही करू. सकाळच्याला सुक्क खाऊ, रातच्याला ओलं खाऊ. चिकन बिर्याणी बी करू. आय मला लय आवडते ना. मग आणि नाश्त्याला काय करशील ग? काय करू मग नाश्त्याला? काय करू? थालीपीठ कर भोकावाली आणि साबुदाण्याची खिचडी कर. चालेल चालेल. मग दुपारच्याला हलवा करते. सीताफळ बासुंदी कर. चालेल. अगं चालतंय आय, मी सगळं सगळं करते, सगळं करते. हा, सगळं सगळं कर आणि एका दिवसात सिलेंडर संपवून टाक. असं बोलता बुवा. काय बोलू मग? तिकडे नांदायला येते का ढाबा खोलायला येते? अरे शामराव असं नाही बोलावा, बायकासनी आवडतंय असं करून घालायला नवऱ्याला. काय नव्हतं एवढं प्रेमानं म्हणती तर घालती, घालू दे की. हा का? इतकी वर्ष कुठे गेलं होतं मग प्रेम? इतकी वर्ष नवरा डाळ भात खातोय ते नाही दिसलं तिला? होय. हिला तिकडच्या फक्त किचनच दिसतंय हो. अरे तिकडे बऱ्याच गोष्टी आहेत. हा, जसं की पडवी आहे, माझघर आहे, हा. बेडरूम आहे. ते नाही दिसत? बेडरूम मला दिसत. हो हो. नाही, तुमच्या इकडचं ती गादी आहे ना, लय भारी आहे. असला वारा येतो ना, मी तिथं झोपणार आहे. नाही हो. चालेल चालेल चालेल. अरे, तू तिकडे झोप, हे तुझे पाय चेपून देतील. मग मी पण तुझ्या कुशीत झोपन, हे जातील बाहेर सोप्यावर. बाहेर कशाला? मी घराच्या बाहेर निघून जातो ना, तिकडेच राहतो मी. काय अर्थ आहे याला? कसं बोलता हो, असं नका ना बोलू. ये, तू त्यांच्या आवडीचं कर बरं. हा तिकडं गेल्यावर आवडीचं ते कर हा त्यांना. हा हा चेते, आता किचन तू सांभाळ बरं. हा, मला याच्यासाठी राबवून राबवून कटाया आलाय, डोक्याचा पार भुगा झालाय. नाही सासूबाई, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. मी तिकडे आले की नाही, किचन मधनं बाहेरच येणार नाही. किचन मधनं बाहेरच येणार नाही? मग बेड काय किचन मध्ये आणून टाकू का? कसं बोलताय पाहुणा? तिकडे काय खावल्यालाच येणार आहे का ती? अगं खाऊ गुल्ले, संसारात आहे ना खाण्याच्या व्यतिरिक्तही बऱ्याच गोष्टी असतात. 4 दिवस झाला आम्ही काय खाल्लं नाही हो. कुरमुरे आहेत फक्त पोटामध्ये. म्हणून माझी आठवण आली तुम्हाला. नाही एक नंबरच्या मतलबी आहे तुम्ही, मतलबी. नाही हो, नाही. काय नाही, हिचा जेव्हा फोन आला होता ना, इतकं भारी वाटलं होतं मला. अहो, मला घ्यायला या ना, मला तुमची आठवण येते. म्हटलं काय नशीब काढला गाड्या मी. ऑफिसवाल्यांना म्हटलं मला सुट्टी द्या, मला सुट्टी द्या, मला बायकोला घ्यायला जायचे. सुट्टी नाही दिली तुम्ही नोकरीवर लात मारी. त्यांनी पण देऊ टाकली. मस्त बाजारात गेलो, परफ्यूम, सेंट, डिओ, ते काय रूम फ्रेशनर, नवीन अशी बेडशीट घेतली जबरदस्त. अजून काय वासाचा साबू घेतला. अजून ते टॉवेल असतात ना, त्याचे ते बदक मी तयार केले, चोचीला चोच लावणारे. म्हटलं आता मजा आहे बाबाजी. पण इकडे येऊन कळते तिचं माझ्यावर नाही, तिचं सिलेंडरवर प्रेम आहे तिचं. नाही हो, खरंच नाही, तसं नाही. तुम्हाला खरंच वाटतं मी सिलेंडर साठी येते? हो. मला यायचंच नाही आता. चेते, असं नको कर. झालं झालं समाधान. आता मीच राबायचं का? नाही नाही सासूबाई, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही नका. नाही, ठीक आहे, आम्ही नाही येत. तुम्ही इकडे या. आणि इकडे येऊन काय करू? आपण राजा राणीचा संसार करू. तुम्ही सकाळी उठा, दात बित घासा, मी तुम्हाला चाय देईन. मग तुम्ही लाकडं तोडायला जा. मग दुपारी तुम्हाला जेवायला वाढीन, मी दुपारची झोपेन, तुम्ही लाकडं तोडायला जा. मी संध्याकाळची काय बाय काम करीन, तुम्ही लाकडं तोडायला जा. मग रातच्याला तुम्ही येणार, मग मी तुम्हाला जेवायला वाढणार, मग तुम्ही लाकडं तोडायला जा. संपलं संपलं, जंगल संपलं ग. लाकडा तोडायला जा. पण बाय ना, मी तुझा नवरा आहे का लाकूड तोडे आहे? आम्हाला सांगा बरं. जेवणासाठी लागणार ना. मग काय आम्ही आता जाणार का लाकडं तोडायला? आमच्या हाताला घट्ट पडतील ना. मग माझ्या हाताला नाही पडणार. मी कशाला आहे मग? म्हणजे अरे घट्ट बिट्ट पडल्या उपाय सांगणार की तिथंच. आता तुम्ही जंगलात जाणार आहे का नाही? काय करा, ती लाल देठाची पानं हुडका. अशी मोठाली पिवळी पानं असते ती. 5 पानं आणायची. 4 पण नाही 6 पण नाही, 5च आणायची. चांगली चेचायची, अरे हा हा. त्याचा कुटाणा करायचा आणि ती कपड्यात घ्यायची. कपडा केवढा घ्यायचा? टावेला एवढा पण नाही, रुमाला एवढा पण नाही, मधलाच घ्यायचा. अरे आता मधला कुठून आणू? बन्यान असते की नाही, बन्यान
आणि यानं फाडलं असं पाठीचं केवढं राहते तेवढं घ्यायचं आता चडी असली की नाही एकाच कुल्या एवढी घ्यायची याच्यात बांधायचं सगळं असं घट बांधलं की नाही मग ते हाताला असं बांधलं झालं घट्ट बिट्ट गायब सगळं नाही गेलं तर मी उतरून देईन मी पण काय एवढं कुठाने करायचे मला काही गरजच नाही ना लाकडं तोडायची ऑलरेडी मी सुकलेल्या विहिरीचा लाकूड तोड्याय श्याम्या ना माझी कुऱ्हाड पाण्यात पडत ना त्याच्यातून देवी बाहेर ये माझं काहीच कर नाही गड्या मी अशा क्रिकेट मॅच मध्ये बॅटिंग करतोय जिथे मी नॉन स्ट्राईकलाच आहे मला बॅटिंगच मिळत नाही अरे मला स्ट्राईक द्या रे मला चौके छक्के मारायचे रे मला स्ट्राईकच दिली नाही गड्या आणि आता तर माझा कॉन्फिडन्स एवढा गेलेला आहे ना की स्ट्राईक मिळाल्यावर पण माझा दंडाच उडणार आहे अरे अरे नाही 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 आता मी एकटा जगणार आहे आणि एकटाच मरणार आहे संट्या आहे मी संट्या असं नका ना बोलू देवाने ना देवाने माझ्या हातावर संसाराची रेषच लिहिली श्याम्या, नाही गुड सपाट पावले आणि सपाट हात्या आहे मी सपाट हात्या असं बोलता हो ना मला इथं कसं तरी होतं मग काही कसं तरी होत नाही तुला नाटक आहेत नाटक आहेत मला पण काही नाही होते बस बस झाला आता माझ्या संपला आता मी संन्यास घेतो मी संन्यास घेतो आणि तू काय बोल नको माडी तू काय बोल नको मी दूर निघून जातो आता म्हणजे तुला पण त्रास नाही होणार आता जा दूर जा पण लाकडा तोडा आणि जा आणतो लाकडं आणतो पण माझ्या चितेची लाकडं आणतो शेटाडा मला अतृप्तच मरू द्या मला या शामराव कसं बोलताय तुम्ही हे घर तुझं नाही तुझा घर नाही गाय मुरे खाऊन मरते इकडे कोणा बोलू उरलेले करून मुरे उडवतं माझ्या चितेवर हो, मामी. असं मी जाते पण असं जा बाया, जा. असं बोलायचं नाही परत शेते चाल ग येते मी खरंच येते नक्की येते ये ग ये मामी ओ मामी सिलेंडर आणलं सिलेंडर वाला तुम्हाला कुठं ठेवण कुठं नको असं झालंय मला माझा लाल्या आला ग लाल्या चेतना अरे ते घरचा सिलेंडर आहे तुझा सिलेंडर इकडे मी तुझ्या नवरा आहे गो अरे चतुर रे ऐ चेतू तुझं काय नाही होऊ शकत श्याम्या तू ना साधी लाकडं नाही आणू शकत बायकोसाठी तू राहा मी चालले माडी तू. मामा माझा नंबर लागला का मामा, ती- चला गाडी बाहेर उभी आहे चला अरे विचार त्याला म्हणा मला चेतू. विचार पाहिजे आपल्याला ए, पण चेतू सिलेंडर लागला. अरे धन भाना यांनी कान बहिरे केले अरे यांना मी दिसतो ए चेतू अरे बापरे पाय सांभाळ देवा ओ देवा अरे बापरे पुढच्या जन्मी आहे ना मला सिलेंडर त्या बहाण्याने तरी बायको मला मिठी मारेल त्या बहाण्याने तरी निदान पेटेन मी त्या बहाण्याने तरी आग लागेल माझ्यात आता कोणाच्या सहाऱ्याने जगू बाप मी कोणाच्या सहाऱ्याने जगू क्षमा येतो क्षमा अरे काय अर्थ स्वर आहे बाप अरे येतो रे तुझ्याकडे येतो असा मक्कू घेतो ना तुझ्या गौऱ्यांमध्येच आता आयुष्य काढतो मी माझे येतो कुठे येतो बघ कहर परफॉर्मन्स कडक श्याम दादा खरं तुमच्यासाठी यावेळेस सामुद्रधुनी खोली झाली इंधन निघालं पण यावेळी सुद्धा तुमची डाळ काही शिजली नाही नाही फारच कडक परफॉर्मन्स होता फारच सुंदर विषय खूपच मजा आली येस प्रसादा मला ठरवता येत नाही की कुणाचं कोणतं दुःख मोठं हे मला ठरवता येत नाही त्यामुळे मी जरा कन्फ्यूज आहे मला गाईड करा की 2 देशांमध्ये युद्ध झाल्यामुळे आपल्याकडे गॅसचा तुटवडा होणं हे मोठं दुःख आहे का एका नवऱ्याला इतकी वर्ष गॅसवर ठेवून 2 कुटुंबांमध्ये युद्ध जुंपणं इंटरेस्टिंग होता विषय कॉन्सेप्ट मस्त होती आणि श्याम्या तू फार खुलून करतोस ही सिरीज फारच मनापासून करतोस आणि कुठेही ना तुझा त्रागा
बिभत्स होत नाही हे फार महत्वाचं आहे. तो फार गोडच वाटत राहतो शेवटपर्यंत. त्यामुळे तुझ्यासाठी विशेष टाळ्या, विशेष कौतुक. बाकी सगळे मस्त. वनिता, कसा होता खारट चहा? अरे देवा. चेतू मस्त, सावत्या मस्त. डे प्रत्यक्षात सून झाल्यानंतर इथे येऊन परत सासू साकरणं इज नॉट अ जोक. वा दादा. अभिनंदन. वंडरफुल. महेश सर. फॅन्टॅस्टिक आयडिया. म्हणजे हॅट्स ऑफ टू द कॉन्सेप्ट. म्हणजे एक नवरा आपल्या बायकोला घरी न्यायला येतो आणि त्याला कळते का ती गॅस सिलेंडर संपलाय म्हणून त्याला बोलावलंय. रिडिक्युलस. आणि आय टेल यू श्याम, फुल बॅटिंग यार, फुल बॅटिंग. कमालीची बॅटिंग. म्हणजे एखाद्या बॅट्समनला असा चान्स मिळावा आणि टीमला तारून न्यावं आणि त्यांनी बॅटिंग करावी, तशी तू बॅटिंग केलीस. सिक्सरवर सिक्सर मारले. फंटॅस्टिक. एव्हरीबडी, ऑल. इट वॉज अ ग्रेट टीम एफर्ट. ब्रिलियंट परफॉर्मन्स. कॉंग्रॅच्युलेशन. कीप इट अप. येस, ब्रिलियंट परफॉर्मन्स इंडीड. थँक्यू टीम. मंडळी, डेली सोप लिहिणारा एक नामवंत लेखक आज एका आगंतुक व्यक्तीकडून घेणार आहे उगाचचा फीडबॅक. चला बघूया हा सामना कसा रंगतोय ते. हाच सामना पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि अर्थातच हास्य महारथी समीर चौगुले यांना. देखो ना जरा जल्दी. तो जाने का है, वो मीटिंग है. चैनल में मीटिंग है तो जल्दी जाने का है. जल्दी करो. हॅलो. हा, अरे निघालोय मी, खरंच निघालोय मी. अडकलो इकडे, गाडी बंद पडली इकडे नाक्यावर. अरे नाही ना, आई शपथ बंद पडली. अरे मी खरंच सांगतो, खोटं का सांगेन मी. 3 महिन्याचा ट्रॅक मी खरंच लिहिलेला आहे यार, खरं सांगतो. नाही हे बघ, गेल्या वेळेला लॅपटॉप तो गटारात पडला ते खोटं होतं, मान्य आहे मला. पण यावेळेला नाही, मी शपथ सांगतो, मी यावेळेला खरं सांगतो यार. 3 महिन्याचा ट्रॅक लिहिलाय मी. अरे मस्त गोष्ट झाली आहे. अरे नाही नाही, मेल कशाला, मी स्वतः येतो, वाचतो तिकडे. मला माहिती एक कितना होय हे होय. हा, त्याने स्क्रूड्रायव्हर तोंडात धरलाय, तो सांगेल मला तो. हो हो हो, हा मी येतो, अर्धा तासात येतो मी, काही टेन्शन नको घेऊ. हो हो हो, होय होय होय. हा हा, सरांना सॉरी सांगा जरा. आय एम व्हेरी सॉरी. कारण ते तुला माहिती ना मुंबईचं ट्रॅफिक. हो ओके ओके, चल चल बाय. जरा जल्दी करो ना. हो, चैनल में मीटिंग है ना, तो रीडिंग नरेशन का ये है, तो ये करने का है उनको. बड़ा सीरियल है, रोज रात को 8 को आता है. सुख मामा. राम राम. राम राम. नमस्कार नमस्कार. कसं काय? हा मी बरं आहे. नाव काय? माझं मी ट्रम्पच्या बायकोचं नाव तुम्हाला कशाला विचारेन? तुम्ही माझ्या समोर बसलो आहे ना, हो हो हो. मी तुमचंच नाव विचारणार ना. नाही नाही, हे बरोबर आहे. मला जरा ते समीर. समीर. हं. छान आहे. थँक्यू समीर. थँक्यू. काय अर्थ काय त्याचा? वारा हवा. मग पंखा लावा. मला कशाला सांगताय वारा हवा म्हणून? नाही नाही, वारा हवा. मी समीरचा अर्थ सांगितला. समीर म्हणजे वारा किंवा हवा असं म्हणजे. अच्छा अच्छा, वारा, होय होय. हवा, येस. पवन, पवन पवन. वांड. विंड विंड म्हणता. वांड कुठे? वांड वांड. तुम्ही वांड दिसताय. चिडता वय कशाला? अरे चिडायचा प्रश्न, चिडलेलो नाही. नाही आवडला त्या का रस्त्यावर वासाडी पडली असल्या जोकवरती. ट्रक खाली येऊन चिरडून मरल तेव्हा कळलं वासाड्याला. मोरे मोरे, यू आर ग्रेट मोरे यार. व्हॉट अ सेन्स ऑफ ह्युमर. बाकी मज्जेत मज्जेत. इकडे काय सहजच? नाही नाही, मी सहज काय येईन असे तुटलेलं हे घेऊन काहीतरी. सहज नाही, बाईक बंद पडली म्हणून आलो. अच्छा, गाडी बंद पडली की तुम्ही जाता? होय होय. मला तुमचा नंबर देऊन ठेवा. हा? कधी गाडी बंद जर पडली ना तर मी तुम्हाला फोन करेन. काय समजले? नाही नाही नाही, इतरांच्या गाड्या बंद पडल्यावर मी नाही जात. माझी हे बंद पडली गाडी म्हणून मी इकडे आलो. तुमच्याकडे गाडी आहे? हो. कुठे आहे?
ठीक आहे, ही गाडी माझी आहे. अरे स्कूटरला तुम्ही गाडी म्हणता वाय कशाला? स्कूटरला ना मग काय? चार चाकाची असते ना त्याला गाडी म्हणतात का नाही ना मग ह्याला काय म्हणतात? ए किरकोळ आपली चिंदी स्कूटर आहे का नाही प्लीज नका शब्द वापरू हे, खरंच नका वापरू. मी वेगळ्या टेन्शनमध्ये आहे, प्लीज जरा थांबा थोडं. मला इकडे नरेशन आहे, प्लीज. अच्छा ही गाडी तुमची आहे काय हो गाडी माझी आहे. याच्यावर लोन आहे हा लोन आहे. अच्छा म्हणजे उधारीवर गाडी घेतली वाय ते बरोबर आहे. एवढं पैसे आहेत कुठे तुमच्याकडे म्हणजे नाही म्हणजे तर लोनवर घेतली वाय ना हा मग लोनवर घेतली ना मग. ए लगेच लोन फेडून टाका. होय काय बँकवालीने उचलली ना तर हातावर हात चोलत बसाल बाकी काय नाही प्लीज जरा ना तुम्ही हातावर चोलत बिलीत बसाल असं बोलू नका माझ्याशी. तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? मला जायचं आहे, जरा अर्जंटली काम आहे. ऑलरेडी त्रस्त झालो आहे मी. जरा जल्दी कर. क्या घेणार काय ना कावडी नाही नको. कोण देत आहे म्हणजे उलट मीच तुम्हाला म्हणणार होतो माझ्या चहाचे पैसे भराल काय म्हणून. भराल काय मी कशाला भरू? तुम्ही कसे भरतावाय गाडी घेतली होती पण उधारीवर पैसे कुठनं देणार अवकात नको तुमची. तुम्ही प्लीज थांबा ना जरा. तुम्ही काय बोलताय अवकात वगैरे? प्लीज हा, आपली ओळख सुद्धा नाही, अनोळखी होत आपण. डायरेक्ट अवकात नाही काढायची प्लीज. कैसे क्या कर नेमप्लेट क्या निकलता है? अरे ये तुमको आले मता है ना कैसा करने का करके? ये क्या ले, ये क्या है? तुम फर्नीचर वाला ये कौन लेके आता है? तुमको मालूम है ना गाड़ी के? नहीं करो करो करो. कैसा करता है यार ये? बाकी हाँ बाकी मजेत. पोटापाण्यासाठी काय करता हो? मी रायटर आहे. मी लेफ्टर आहे. म्हणजे मी बॉलिंग लेफ्टी टाकतो आणि बॅटिंग रायटिंग नाही करतो. अहो तसं नाही म्हणत आहे हो मी. रायटर म्हणजे मी लेखक आहे. मग तुम्ही लेखक आहो? हा मग तुम्ही लिहता? हो. अच्छा म्हणजे काय ते जुगराल म्हणजे ते तुम्हीच ना? कोण जुगराल? जुगराल ते लिहतात बघा, काय? कविता वगैरे लिहतात, बिडी जलायले. गुलजार आहेत ते. जुगराल म्हणाल त्यांना, गुलजार आहेत गुलजार ते. ते तुम्हीच आहो ना? मी कशाला गुलजार असेन? मग मगाशी काय म्हणालो मी लेखक आहे म्हणून? अरे लेखक आहे म्हणजे मी सगळे लेखक गुलजार असतात का? एक कोणतरी असतं ना कोणतरी वेगळं, तसं आम्ही लेखक आहोत. कमाल करताय. असं ना ते गुजराल आहेत ना गुजराल, तर त्यांना कसं आम्ही ओळखतो का नाही? हा हा मग नाही नाही तसं नव्हतं. आता तुम्हाला पण ओळखायला पाहिजे ना कोणीतरी. पण आता मी काय करू? तुमची चूक आहे, मला नाही ओळखत. मी काय करू त्याला? नाही एवढं मोठे लेखक समजता वाय म्हणजे लिखाणामध्ये असे काहीतरी भरीव कामगिरी केली असती ना तर आम्ही तुम्हाला ओळखलं असता. जुगराल कसं आहे त्यांनी लिखाणामध्ये भरीव कामगिरी केलेली आहे म्हणून आम्ही त्यांना ओळखतो का नाही. आमच्या परिचय आहेत होय का नाही. नाव काय ते काय आहे तुमचं आता? कसं नाव असेल हो? समीर नाव आहे माझं. हां हां नाही कधी ऐकलेलं नाही ना? ठीक आहे. नाही खरंच सांगतो कधीच ऐकलेलं नाही. हां ठीक आहे ना, त्याच्यात काय प्रॉब्लेम. तुम्ही एकदा काय 10 वेळा जरी मला विचारलं ना तरी मी सांगेन मी ऐकलेलंच नाही. पण मी बोललोच नाही मी काही. देवा शपथ मी खरंच सांगतो. अरे मी तुम्हाला म्हणालो का माझं नाव ऐकलंय का? सारखं मागे लागलं, घरी आलो होतो तुमच्या. ठीक आहे नाही ऐकलं उसमें क्या है यार? हे बघा हे काय? ए दोस्तांच्या ग्रुपवर टाकला समीर नावाचा लेखक आहे तुम्ही ओळखता काय? खाली बघा नाही नाही अरे नाही. पण काय करताय काय एवढं काय करायची गरज आहे? पण मला नाही ओळखत कोणी तर ठीक आहे, नाही ओळखत. जेवढे ओळखतात तेवढे ओळखतात. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही मगाशी म्हणालो मी लेखक आहे. आपल्याला जर कोण ओळखतच नाही तर मग कशाला सांगतो मी लेखक आहे म्हणून? अहो मी लेखक आहे म्हणजे आमच्यासारख्यांना ओळखत नाही कोणी. ओळखला मी मागे अरे ओळखलं पाहिजे. मी जाऊ दे हो, चला. नाही तुम्ही लेखक आहो ना बाकी काय नाही. अरे काय लिहता हो काय? मी डेली सोप लिहितो. मी बडी सोप खातो. बडी सोप जाम मजा येते. म्हणजे ती खाल्ली की अशी दातात अडकते ना ती काढायला जाम मजा येते का नाही? दिवस फुल टाइम होतो का नाही दिवसभर. म्हणजे बडी सोप आहे ना मी अशी हातावर घेतो, लांब दांडा असतो बघा ती बडी सोप मी बाजूला करतो आणि त्या दांड्यांना मी दात करतो. काय समजलं? लय मजा. येडायस का फुल टाइम रे? गलिच्छ आहेस का रे तू? थांब जरा, शांत बस. अरे तू रोर यायला लागून ए गबस. येणार का काहीतरी बोलतो यार? करे यार जल्दी. आधीच असतोय. ये किधर है? रोज आता है क्या इधर? क्या आदमी करता है ये? तुम क्या पानवाला है?
हसू नको दत्तू, हसू नको. अभी तुमको बोला पान दे दो, क्या क्या खोलेगा इधर का बोले. कैसा लोग इधर है यार, मेरे को ना. अरे यार शे. बाकी हा मजेत आहे, चला ठीक आहे. तू काय म्हणाला? एक मिनिट. तुम्ही हा कशाला मारले आता? नाही ना, मला गरम झालं म्हणून मी गेलं. नाही हे मुद्दामून करताय तुम्ही. मग म्हटल्यावर माझं नाव आलेलं म्हणून आता केलं तुम्ही ते. तुम्हाला कशाला मी करीन, म्हणजे लेखक आहे होते मी. अरे किती वेळा सांगायचं लेखक आहे म्हणून. उताव काय ते सांगाल का नाही? मी सांगितलं ना डेली सोप लिहितो म्हणून. मी दैनंदिन मालिका असतात ना त्या रोज रात्री 8:30 वाजता लागते. MSJ TV आहे ना त्याच्यावर, सुख माझे नावाची, त्याचा लेखक आहे मी. होय काय? होय. अच्छा, ते लिहिताव काय? ओ लिहितो. मी काय म्हणतो, म्हणजे कसं आहे, हे टीव्हीवरच्या काय सिरियल बिरियल आहेत ना, बघायच्या नाही, सोडून द्यायच्या, लिवायच्या कशाला? म्हणजे वेळ केवढा जातो त्याच्यात. काय वेळ जातो? म्हणजे आपला सारखा सारखा पॉज करायचा, मग वाक्य लिवायचा, परत पॉज मारायचा, वाक्य लिवायचं, वेळ केवढा जातो. अरे येडायस का रे? टीव्ही सिरियल बघत बघत मी लिहित नाही. कशाला लिहायची? ती ऑलरेडी लिहिलेली असते, ती लिहितो मी. आधी मी लिहितो, मग ते शूट करतात आणि मग ते तुम्ही बघता. असं आहे ते. होय काय? मग काय काय माहित नाही काय वाजवण फनकन गत पुरे काय अरे काहीतरी बोलतो इकडे. एक हॅलो, ए जल्दी करो, क्या घुसाता है क्या करताय तुम? अरे इंजिन में देख रहा, टायर में क्या देखता है तुम? यार हे कोण माणसं आहेत यार हे? हाँ. अरे आने से इधर ही देखते हैं तुम, दूसरा कुछ ये इसका करो ना वापर. ये प्रॉपर्टी है तो करो ना. ऐसा पान वाला खड़ा करता है तुम. बाकी ए बाकी भागरे. नाही, तुम्ही लेखक आहोत, टीव्हीवर लिहिता. वा वा. म्हणजे बरंच काम पडत असेल ना तुम्हाला. खूप काम आहे. म्हणजे बरंच बरंच. अरे हो सांगितलं ना मग, खूप काम असतं ते. वर्षभर काम असतं. आता 3 महिन्यांची स्टोरी घेऊन चाललोय मी. 3 महिन्याची? हो. माझ्याकडे 4 पोपटांची गोष्ट आहे, घेऊन जाल? अरे महिना नाही रे, महिना महिना महिन्यांची गोष्ट कशाला मी घेऊन जाऊ? ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिना असतो ना तसा. 3 महिन्यांची गोष्ट आहे आता माझ्याकडे. मग मला नोव्हेंबरची गोष्ट सांगा ना. मला ऑक्टोबर महिना अजिबात आवडत नाही. अरे वेडायस का रे तू? ऑक्टोबर आवडत नाही म्हणजे काय? चॉईस आहे तुला. गोष्ट असतेच ती, एखादे कनेक्टेड असतं. असं हे घे नोव्हेंबरची असं नाही सांगता येत. बावलट बॉल आहे तो, मधला 3रा बॉल दे म्हणून टाकायला. घबरे खाजवू नको, वाजवे रे. बाकी हा बघ माहिती रे. चांगलं काम करता हो लिहिण्याचं. हा लिहूनच सांग. म्हणजे किती वर्ष झाली असं लिहिता वय? 10 वर्ष झाली. 10 वर्ष? वा वा वा, चांगलं आहे चांगलं आहे. हे लयच कष्ट घेता हो म्हणजे लिवायचं काम. पैसे किती मिळतात त्याचे? मिळतात. किती पण? मिळतात हो, 1-1.5 लाख रुपये मिळतात. म्हणजे वर्षभर जर 1.5 लाख म्हणजे जोरदार कमाई दिसते तुमची. अरे महिन्याचे 1.5 लाख रुपये मिळतात. महिन्याचे? अरे बापरे, येड लागलाय हो त्यांना. काय? एवढं देतात तुम्हाला पैसा? लाज नाही वाटत त्यांना एवढं पैसे देताना? अरे हो, तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं ना तर तुम्ही एवढ्या पैशाचं वाटतच नाही. अरे घाबरे कोण वा मारे ना फनकन. मी किती घ्यायचं, मी किती, तू ठरवणार मी किती घ्यायचं ते. असं कसं, तुमचा चेहरा बघितला ना, ते कडक पाव विकतात बघा रविवारीचे, असा चेहरा वाटतोय रविवारचे कडक पाव विकणारा चेहरा वाटतो माझा. अरे काय बोलतोयस तू? तुझा चेहरा बघ रे, जवळचा आरसा बघ आणि बघ जरा चेहरा स्वतःचा. वाका मग. अरे एक खणपणा करतोय, वाजवा ना एक फनकन. नाही, जवळच पडला ना म्हणून. गप्पा बस, एक्सप्लेनेशन देऊ नकोस. नाही आवडला? नाही आवडला. दर्जा वाढवा तुमच्या विनोदाचा. वसाडी पडली तुमच्या विनोदावरती. तसा काय अगदीच काय वाईट नव्हता, म्हणजे अगदी असं पण नव्हता. अरे असं पण नव्हतं, पण त्यातच बरं. ए तुला काम नाही, जा ना कुठेतरी. ए उसको लगाओ काम पे. ओए उसको काम पे लगाओ. देखो तो सही, 1 मिनिट. कैसा काय लोक गोळा झाली आहेत रे आजूबाजूला माझ्या यार. बाकी किती 1.5 लाख रुपये मिळतात काय? हो. ते देतात तुम्हाला, घ्यायला लाज वाटत नाही? लाज नाही वाटत म्हणजे?
नाही 1.5 लाख देता लाज नाही वाटत तुम्हाला घेताना पैसे अरे पण मी घेईन ना, लाज कशाला वाटायला पाहिजे, माझ्या कष्टाचे पैसे आहेत ते. कष्टाच्या समोर काय आला हा कष्टाच्या समोर आम्ही कॉन्फिडन्स आहोत आम्ही लोक सगळे कॉन्फिडन्स ऑडियन्स आहात तुम्ही, कॉन्फिडन्स कुठला, काय वाटेल ते तुम्ही कॉन्फिडन्स आहात माझा. ऑडियन्स असा शब्द आहे तो. हा तोच आम्ही ऑडियन्स आहोत आमच्या टॉक्स मध्ये पैसे कापून जातात तेव्हा तुम्हाला भेटतात कशातून? टॉक्स मधनं टॅक्स नाही रे, बिंडो का टॅक्स म्हणतात त्याला, एवढंही तुला माहित नाही. किती टॅक्स भरलाय आतापर्यंत, गेल्या फायनान्शियल इयर मध्ये किती टॅक्स भरलास मी सांग मला, आणि टॅक्स सांग ना मला. माझ्या अंगणात पाण्याचा पिंप आहे 4 महिने झालं तुम्ही भरला नाही तर टॅक्स कुठं भरणार आहे मी तू मला कशाला सांगतो, गप. ए अरे फक्त बघतोयस तू माणूस, कर ना कुछ करो ना, तुमको नहीं आता तो बुलाओ ना जरा बड़ा लोगों को, किसको एक खोल के गाना सुन रहा है, करो जरा जल्दी करो यार, मेरे को जाने का है, बड़ा नरेशन है चैनल का, ये आने वाले हैं वो बड़े बड़े लोग यार. ये बाकी म्हणजे तुम्ही लेखक आहोत अरे किती वेळा सांगितलं हो म्हणून, काय प्रश्नाला अर्थ आहे तुझ्या, म्हणले काय अर्थ आहे त्या प्रश्नाला? ए, तुमच्या आईला माहितीये का तुम्ही लेखक आहोत मी काय चोरी करतोय मी तिकडे, तसं नाही. इलिगल गोष्ट करते, आईला नको सांगू, आईला नको घाबरतो, असं करतोय मी? घरच्या लोकांना माहिती पाहिजे ना माहिती आहे घरच्या लोकांना लेखक आहे ते, कळलं? ती पण बघते माझी सिरियल. कमाल आहे मध्ये कमाल आहे. एवढी हिंमत आहे सिरियल बघायची अरे चांगलं बाकी भाकरे ते सध्या इराणवर बॉम्ब वगैरे पडतात हे तुम्हाला माहिती आहे काय माहिती आहे माहिती आहे. हे माहिती असलं पाहिजे ना तुम्ही माहिती आहे बोलल्यावर मग माहिती असले पाहिजे, कशाला म्हणतो रे? नाही, ते सर लेखक आहे म्हटलं तुम्हाला माहिती पाहिजे माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे इराणवर बॉम्ब पडतायत ते. बरं इराणचं पंतप्रधान कोण आहे काय रे? इराणचा पंतप्रधान मला नाही माहिती. अमेरिकेचा तरी नाही माहिती. मग कसलं लेखक तुम्ही लेखकाचा काय संबंध आहे? माहिती असाल नको तुम्हाला नाही माहिती मला. चल साडी पडली तुमच्या काय माणूस आहे किस पे डाला ये, अभी किस पे डाला ये किस पे डाला, ये किसके लिए बना है? कोई है इधर खड़ा मानदेव करके, खुद बनाता है खुद खाता है. ऊपर से बोलते हैं ना कि कैरेक्टर करो तो पूछो क्या है कैरेक्टर, हाँ करो करो करो, आने का नहीं ऐसा. बाकी एक हट. पोवाडा कधी लिहिला होय पोवाडा नाही लिहिला, तुम्ही लेखक आहो ना नाही लिहिला, तरी सुद्धा पोवाडा लिहिला नाही. तू जाऊन लिही, तुला पाहिजे ना पोवाडा लिहून, तू जाऊन लिही. मी आली आणि पोवाडा लिहू लिही. ओ मी 3 वाक्य एकत्र लिहिताना मला 15 वेळा जांब येते मी काय पोवाडा लिहणार आहे अरे मग मला कशाला सांगतोय? तुझं नाव काय रे? तुझं नाव काय? साडक्या तसं नाव माझं प्रभाकर आहे पण मला चाली सगळे सडक्या म्हणतात का नाही तुला सडक्या सडक्या म्हणतात? हो, मी तुम्ही मला प्रभाकर म्हणून हाक मारला ना तर मी ओ कधीच देणार नाही. तुम्ही सडक्या हाक मारा लगेच ओ देईन. मारा बोला प्रभाकर बोला वेळायस का? चल बोला तरी बोला चल रे. बोला तरी काय एकदा बोला काय प्रभाकर. दिला हो दिला नाही ना दिला आता सडक्या बोला सडक्या सडक्या वो येडायस का रे तू? मला काय स्किट मध्ये घेतो तुझ्या? शांत बस ना जरा. खाजवलंस ना, मला आवडत नाही हे कच्च कच्च खाजवू देस ते. काय माणूस आहे लेखक आहे पण स्वतःची ओळख नाही. बरं लेखक आहे ते आयशीला पण माहिती नाही. लोक 1.5 लाख रुपये घेतात लाज पण वाटत नाही 1.5 लाख रुपये घ्यायला. आपापाचा माल गपापा करायला. केप क्वाइट, यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स, आय एम टेलिंग यू दिस. इंग्लिश हो इंग्लिश बोलू शकतो मी. इंग्लिश बोलेन, भोजपुरीहून काही बोलेन. तुला पाहिजे तर तू बोल ना इंग्लिश. मी बोल. आणि इंग्लिश हा ओ इंग्लिशमध्ये एक प्रश्न आला होता कॉलम मध्ये नेम. मी नेम चांगला आहे असं लिहिलं होतं मला शाळेतनं बाहेर काढला होता. अरे मग तू मला कशाला शिकवतो? तू काय काम करतोस रे? मला सांग, तू काम काय करतोस? एवढं मला शिकवतोय शहाणपणा जगातला, तुझं काम काय? मी इकडे रोज येतो या टपरीवर. हा. ते लोक सिगरेटची पाकिटं टाकतात बघा त्यात चांदी असते बघा हा. ती चांदी गोळा करतो आणि भंगारवाल्याला देतो. ते 100 दिले ना की मला त्याचे 2 रुपये भेटतात का नाही. आणि किती चांद्या देतोस भंगारवाल्याला दिवसाच्या? त्या दिवसाला कमीत कमी 50 तरी मिळतात का नाही. म्हणजे 1 रुपया कमवतो हा दिवसाला.
1 रुपयाची तुझं इन्कम आहे, तू मला शहाणपणा शिकवतो, तुला आता दाखवतो काय आहे काय ते. ते ऐका म्हणजे तसं ना आपलं काम धंदा आहे म्हणून आता हो कापतो म्हणा. ऐका 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 वा वा एकदम धडामधूड परफॉर्मन्स. खूपच मजा आली. बघा हास्यरसिक कशी दाद येत आहेत प्रसाद दा. बहारदार, मजा आली. मला कायम असं वाटतं की एखाद्या स्किटमध्ये जेव्हा एखादी स्टोरी असते, म्हणजे फॉर एक्झाम्पल मित्र नसावा असा आपण ती सिरीज देतो की एक नवरा बायको असतात, मग त्यांचं काहीतरी बोलणं समीर बाहेरनं ऐकतो, मग त्याच्यावरनं येऊन काहीतरी तो कुरघोड्या करतो, एक स्टोरी असते. तेव्हा ते लिहिणं सोपं नसतं पण जमण्यासारखं असतं. पण ही जी सिरीज आहे ना, ह्याच्यात काही स्टोरी नाही आहे किंवा काही सलगता नाही आहे त्याच्यात, काही अनुक्रमणिका असं काही नाही की यानंतर हे घडणार आहे असं काही नाही आहे. त्यामुळे वाटेल त्या विषयावर समोरचा माणूस वाटेल ते बोलतोय आणि तरीसुद्धा ती सिरीज तितक्याच मनोरंजकपणे पुढे न्यायची आहे. त्यामुळे लेखक म्हणून मला तुझं फार कौतुक वाटतं आणि तुझ्यासाठी खूप टाळ्या असं. जेवढी ती बघताना वाटते सोपी, तेवढी ती सोपी सिरीज ना लिहायला आहे ना परफॉर्म करायला आहे. त्यामुळे तुम्हाला दोघांनाही, तुमच्या दोघांचं खूप कौतुक की कुठेही त्याचा असा तोल ढासळून न देता तुम्ही ती सतत परफॉर्म करत राहता. मजा येते. वंडरफुल. थँक्यू. आणि आज रंगमंचावर जेवढा संवाद चालला होता तितकाच ज्या 3 कॅरेक्टर्सचं मौन होतं ते पण फार इंटरेस्टिंग. त्यामुळे दत्तू, बने आणि स्वराज या तिघांसाठी पण टाळ्या. वा वा वा. महेश सर. फर्स्ट ऑफ ऑल आय एम फिलिंग व्हेरी रिफ्रेश्ड. इथे येऊन लाईव्ह परफॉर्मन्स हास्य जत्रेचा बघणं डोळ्यांनी इज अ ट्रीट. आणि समीर, तुझं विशेष अभिनंदन ॲज अ लेखक. म्हणजे तू आहे ना स्वतःवरती विनोद करतोस आणि तू ते एनॅक्ट पण खूप छान करतोस. आणि ऑफकोर्स प्रसादने म्हटल्याप्रमाणे ते सायलंट जी कॅरेक्टर्स होती ती मला असं वाटते ती स्टेजवर असायला हवी होती, कारण त्या लोकांनी सुद्धा एक्सलंट परफॉर्मन्स दिलेला आहे. अँड ऑफकोर्स आवर ग्रेट फ्रेंड प्रभाकर, यू आर ब्रिलियंट. हे तुमची ही जोडी, हा तुमचा जो एक ॲक्ट आहे, हे सिरीज आहे, आय सीन इट व्हेरी ऑफन. आणि ती बरेच वेळा मी पाहिलेली आणि इट इज रिअली एन्जॉयबल. आणि तुम्ही दोघं जण कॉन्व्हर्सेशन करत असता आणि बाकी आणखीन कोणी काही बोलत नसतं तरी इट होल्ड्स. ब्रिलियंट. थँक्यू. Give it up. थँक्यू सर. वा थँक्यू. वा वा वा. मंडळी, आपसूक होणारं कौतुक आणि मुद्दाम होणारं कौतुक यामध्ये फरक असतोच. हाच फरक समजून घेण्यासाठी पाहूया पुढील प्रहसन, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. बने ते तुम्ही आता मध्ये काय ते कोकोराईड करत होता त्याचं काय आलं? नाही चालू आहे. चालू आहे ना? माझं छोटंसं ऍक्सिडेंट झालं ना, अच्छा पण मी करणार आहे पूर्ण. अच्छा. ऍक्सिडेंट बने, आय थिंक आता तू कार मधनच बाईक राईड कर सेफ्टीसाठी, म्हणजे टेन्शनच नाही. कासारबाई, प्रोबेशनवर आहात ना, परमनंट व्हायचं की नाही? असं नका करू, जपून जरा बोला. प्रोबेशनवरनं आठवल्या जोशी. जोशी, बरे आहेत ना तुम्ही? एकदम हा वा वा. कसं आहे नवीन ऑफिस, कसं वाटतंय? काय तीच बिल्डिंग, तेच पार्किंग, तेच काम. तिकडे पण टेम्पररी, इकडे पण टेम्पररी. सगळे फक्त सांगतात हो, टेन्शन घ्यायचं नाही जोशी, टेन्शन घ्यायचं नाही. नाही बरोबर आहे, सगळे सांगतील पण आपण लक्ष नाही द्यायचं, आपण टेन्शन घ्यायचं. हो ना. कसं आहे? आता आमचंच बघा ना, आमच्या हातात परमनंट लेटर आहे तरी आमच्या कपाळावर सतत घाम असतो. आम्ही सतत धोक्यातच वावरत असतो. कधी कोणाच्या मनात काय येईल ते काय कळत नाही बाबा. बरोबर. आणि तुमचं काय चुकतं माहितीये का? काय हो? तुम्ही जो रेझ्युमे पाठवला त्याच्यात तुम्ही काय लिहिलं स्वतःबद्दल? विनोदाची उत्तम जाण, अचूक टायमिंग, जे लिहिले तसं वागलं पाहिजे. ते वागलात तर फरक पडेल. काय बने, ती जरा फॉरेनची फाईल मला द्या. कोणती फॉरेनची फाईल? ज्यामध्ये आपल्या दोघांची नावं नाहीत बघा. नसेल ती फाईल इथे नसेल, कारण मीच आत्ता 12 दिवसांपूर्वी ती मार्गी लावून आलो. सॉरी सर, बघितलं नाही सर. नाही कळलं मला, तुम्ही पाहिलं नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सॉरी. ॲक्च्युली तेच सांगायला आलो होतो की काय आपला तेवढा रॅपो नाही आहे अजून. मला जॉईन होऊन 1च महिना झालेला आहे. मध्ये 10 दिवस मी नव्हतो. येस. आपण अगदीच थोडे दिवस इथे ऑफिसमध्ये भेटलेलो आहोत. खरं तर
थोडं हेजिटेट करतोय कारण मला तुमची थोडी मदत हवी आहे. सर बोला ना काय मदत हवंय सर सांगा. लगेच म्हणल्यावर ना सांगा. काय, आम्ही तत्पर आहोत लगेच. बेसिकली थोडं नाजूक काम आहे म्हणून मदत हवी आहे. सर काळजी करायचं कारण नाही. आपल्या ऑफिसच्या बाजूला ना एक पूल आहे. त्या पुलाखाली ना एक माणूस बसतो. बोटात जादू आहे त्याच्या, म्हणजे पटकन बरं होईल सगळं. नाही सर, नाहीतर आमच्या पुण्याकडे ना एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे. असा झाडपाला चोळतो ना, सगळं बरं होईल. म्हणजे नाही सर, मी एक रील पाहिलंय. त्यात काय डोळे असलेला लिंबू असतो ना. डोळे असलेला लिंबू म्हणजे तुला नाही माहित? अगं लिंबूवर बघ 2 डॉट असतात काळे काळे, त्याला डोळे असलेले लिंबू म्हणतात. हो, असं म्हणतात त्याला. अय्या, मला इकडे येऊन किती काय काय नवीन नवीन काय शिकायला काय मिळतंय. बोलताय काय? तर तेच सांगतो, त्या रील मध्ये सांगितलंय तो लिंबू मधात पिळायचा आणि एका घोटात प्यायचा. बने काय नाजूक काम म्हणजे काय समजताय तुम्ही? नका सांगू. एक्साइट नका हो. अरे वेगळं नाजूक काम म्हणजे पर्सनल काम आहे म्हणून मी मदत मागायला आलोय. थोडं म्हणजे फेवर हवं होतं म्हणून. अहो बोला ना सर. बोला सर, बिनधास्त बोला सर. हो मी खरंच जर चांगल्या मनाने आणि नीट मदत केली तर अप्रेझल्सच्या वेळेस विचार करेन याचा. सर सर बोला. मी आहे ना सर. होय, बिनधास्त बोला सर. आम्ही सगळे तयार होय आहोत. होय बेटकर बने जोशी का सर. येस ऍक्च्युली काय झालंय, माझी फियांसे येते आज ऑफिसला. सर कॉंग्रॅच्युलेशन. हनीमून पण झाला, आम्हाला कळवलं पण नाही. सर पार्टी पाहिजे. फियांसे म्हटलं मी, लग्न नाही झालंय अजून आमचं. काय बोलताय मिस का सर तुम्ही? एनिवे, सो माझी जी फियांसे म्हणजे लग्न ठरलंय ना आता. वा, सर क्या बात आहे सर. अभिनंदन सर, पहिल्यांदा अभिनंदन सर. सर कॉंग्रॅट्स सर. थँक्यू सर कॉंग्रॅट्स. थँक्यू. गॉड इज ग्रेट. येस. हॅलो म्हणजे नाही परमेश्वर ग्रेट आहे इतकंच म्हणलं. ट्रान्सलेशन नाही विचारलं, असं का म्हणाला? नाही तुमची पण व्यवस्था लावली ना त्यांनी. तुमची पण इथे परमनंट व्यवस्था लावायची आहे ना. नीट वागा. नो प्रॉब्लेम. Sorry, sir. येस नो प्रॉब्लेम. तो मला सांगायचं इतकंच होतं की ती जी माझी होणारी बायको आहे ती आज इथे ऑफिसमध्ये येते. हा ते सर. ऑफिस मध्ये येते. आता तर ती मला भेटायला येणार आहे, तर मला तेव्हा तुमची मदत लागणार आहे. सर करणार ना सर. सर आम्हाला कळलं तुम्हाला काय पाहिजे सर. मी काय म्हणतो सर, आम्ही हाफ डे घेतो आणि घरी जातो. तुम्ही सर केबिन मध्ये थांबा. हा सर, तुम्ही केबिन मध्ये थांबा. फक्त सीसीटीव्ही बंद करा, नंतर लफडी होतात, बाकी काय नाही. सर मी हवं तर टेबल क्लीन करून ठेवू का सर? काय बोलताय? घरात आहात तुम्ही? घरात आहात का तुम्ही? कसं बोलताय तुम्ही? नाही. बोलताय जरा काय असतो की नाही डेकोरम वगैरे? नाही सर, मुलींना कसं नीटनेटकेपणा स्वच्छता आवडते. Yes, sir. उत्करी मुलगा आवडतो त्यांना. नका बोलू तुम्ही हे सगळं. फक्त मला मदत कराल की नाही एवढं सांगा. सर, मदत कराल की नाही? येस सर, आम्ही तुमच्यासाठी काय झालेलं आहे, तिला ना माझं ऑफिस मधलं स्टेटस पाहायचं आहे की म्हणजे मला कसं वागवलं जातं, मला कसं ट्रीट केलं जातं, मी काय पोझिशनला आहे ते तिला स्वतः पाहायचं आहे. त्यामुळे ती आल्यानंतर ना प्लीज थोडं रिस्पेक्टफुल वागा. सर आम्ही मला रिस्पेक्ट द्या, माझ्या जोक्सला दाद द्या, माझ्या कोट्सला वावा करा, असं सगळं करत राहा. सॉरी सर, आय ऑब्जेक्ट म्हणजे आम्हाला कळलं नाही नेमकं तुम्ही असं का म्हणताय. तुम्ही नेहमीच असं करता. आता मी ज्या दिवशी जॉईन केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण नाशिकला बोर्ड मीटिंगला गेलो होतो. यार काय मीटिंग नव्हती ती, बोर्ड मीटिंग होती. काय आठवणी घेऊन आलाय तुम्ही नाशिकवरून मला कळत नाहीये. त्या बोर्ड मीटिंगला जेव्हा मी एक जोक क्रॅक केला, तुमच्यातला एक जण हसलाही नाही. कधी सर? कोणता जोक? अरे मी म्हणालो ना, काय आपलं पीपीटी प्रेझेंटेशन सुरू होतं तेव्हा मी म्हणालो की नाशिकचे लोक वाईन करतात आणि कॉर्पोरेटचे लोक डेड लाईन करतात. सेम शांतता पसरवली होती तेव्हा इथे. विनोदांवर हसत चला ना. कळलं नाही हा जोक. सर काय होतं ना, ते पडतो तुमचा जोक. नाही त्या दिवशी तिकडे पण पाडला होता, आत्ता पण पाडला. नाही, तुम्ही सर मी पुण्यात स्टँडअप करतो सर. तुम्ही माझे जोक वापरा ना बेटकर. अहो माझे जोक असे फुटतात ना, एकदम कल्लाच होतो तिकडे. त्यातले काही इथं पण वापरा ना तुम्ही. तिकडे ही जोशी, तुमच्या जोक्स बद्दल नका सांगू मला. इथे जोक करायला येत नाही, आपण इथे काम करायला येतो की नाही. होय. मग त्याच्याबद्दल बोला ना. आणि मुळात मला मदत करणार आहात की नाही एवढं सांगा. नाही सर, आम्ही करणार. मला छान वागावं लागणार आहे तिच्यासमोर, माझ्याशी रिस्पेक्टफुली वागावं लागणार आहे. तर तिला ते आवडेल की नाही, कराल सर ना. आम्ही आहोत तयार. तुम्ही सांगा सर काय करायचं. मी तर एक्साइटेड आहे सर. करेक्ट. पण तुम्ही कमी एक्साइटेड राहा. लग्न माझं ठरलंय. तुम्ही चेहऱ्यावर कणव दाखवा. कणव बेंबीला नसते कणव. काय करताय जोशी? आय एम सो सॉरी मिस का सर. कणव दाखवा म्हणजे एनिवे तुम्ही फक्त ती आली ना की जरा नीट वागा. ओके ओके सर. सर आम्हाला कळलंय तुम्हाला काय पाहिजे सर. हां आता वहिनी आल्या की आम्ही त्यांचं असं स्वागत करतो, तुम्ही बघाच. सर तुम्ही बघा आम्ही काय माहोल तयार करतो. Yes. फक्त वहिनींना इथे येऊ द्या, बघा आम्ही काय कणव इनमार्क कॉर्पोरेशन. हाय
हाय हाय ये प्रिया ये मीटिंग चालू आहे का? नाही प्रिया प्लीज ये. मीटिंग नाहीये हे नेहमीच आपलं हे डेली राशन मंडे मोटिवेशन. राशन मोटिवेशन. नाही एवढं. खूप फ्रेंडली वातावरण खूप फ्रेंडली वातावरण आहे. गाईज दॅट्स माय वुड बी वाईफ प्रिया आहे. आणि दॅट्स माय 9 to 5 फॅमिली. जोशी गातात कधीही. अच्छा. हिज जोशी. हो हे जोशी नवीन आहेत. हे मिस्टर बेटकर. नमस्कार सर. हां सर खूप गेट हो जो आवडतो सर. येस बेटकर जुने आहेत पण तेही कधी कधी नवीन असल्यासारखेच वागतात. सारंगे कासार, अश्विनी कासार या हायब्रिड मोडवर काम करतात. मोस्टली वर्क फ्रॉम होम करतात. इथे कोणी नसेल काम करायला तर येतच राहतात. बाकी पुण्यात वगैरे काम करत असतात. आणि दॅट्स मिस्टर बने. हॅलो आहे. सर टवका. म्हणजे काय होय नाही सर. सॉरी आय एम सो सॉरी. काय बोलताय मिस्टर बने? नाही सर ते असं नाहीये सर. टवटवीत वक्तशीर काटकसरीपणा. येस वा टवटवीत वक्तशीर काटकसरीपणा असा वहिनींमध्ये दिसतो मला सर. वा चौकाचा हा अर्थ आहे? अरे मी इतकी वर्ष वेगळं समजत होते. मी सुद्धा. आणि नका असे अर्थ नका वापरू प्लीज. थँक्यू. येस. सो अशी आमची टीम आहे. एनिवे प्रवास कसा झाला? छान छान. कॅबवाल्याने व्यवस्थित सोडलं ना? हां नाही काय ना आपण घेतलेलं शिक्षण आणि आपला कॅबवाला आपल्याला ठरलेल्या ठिकाणीच नेईल याची गॅरंटी नाही. क्या बात आहे. वहिनी बघितलं हे असे कोट टाकतात. जोक पण असं पटकनच टाकतात एकदम. फार मजा येते. मेन काय ऑफिस मधलं वातावरण हलकं राहायला पाहिजे. आता मी मागच्या कंपनीत होतो ना, आमचाही एक बॉस होता. पण तो बॉस ना असा बॉस होता. हा मित्र एकदम फंटाळला. मॅडम बसा. मॅडम खुर्ची. सर मॅडम तुम्ही या इथे बसा. मॅडम मॅडम इथे हॅव अ सीट. वहिनी या ना. खूपच खेळकर आहे वातावरण. सर इकडे या ना. या इकडे. मी बरोबर. सर नवरा या बाजूला बसतो. सर एक पटकन सेल्फी घेऊया. मला ब्लॉग साठी होऊन जाईल. आपण रिसेप्शनच्या रांगेत नाही होत मिस्टर बने. मेंटेन द डेकोरम नो. येस हा नाही पण असं एक गमतीशीर आहे वातावरण हो सगळं. अगदी म्हणजे असं खेळकरच ठेवलेलं आहे मी. कारण मला नेहमी असं वाटत असतं की आपण सगळे समस्तरावर असतो. ऑफिसमध्ये कुणीही बॉस नसलं पाहिजे आणि कुणी एम्प्लॉई नसलं पाहिजे. कोणी नोकर नाही, कुणी मालक नाही, सगळे समान. किती व्यापक विचार आहेत तुझे पृथ्वी. थँक्यू. सर आम्हाला पित्तर तुल्य आहेत. पितृतुल्य. नो सर पित्तर तुल्य. पित्तर म्हणजे ते कावळा उडत येतो पिंडाला शिवतो ते. ओ आय एम सो सॉरी. नो प्रॉब्लेम. चुकून माझं ते. I get it. मला कोण शिवणार आहे? काय बोलताय? सॉरी एक्साइट झाल्यात त्या. अत्यंत भाबड्या आहेत. मनाला येईल ते बोलत असतात. ते नेहमी सांगतात मी कुठेतरी वाचलंय पण कसं तरीच वाचलेलं असतं. त्यामुळे जे तोंडाला येईल ते बोलत राहतात. त्या इनोसेंट आहेत पण कामात पक्क्या आहेत. डेटा कलेक्शनचं काम कमाल करतात. हो सर केवढे मनुक्यांचे वडे. कवडे मनुक्यांचे वडे असतात का मिस कासा? नसतात. सॉरी सर सॉरी. करताय कर बेटकर. बेटकर काय झालं? पाणी पाणी पाणी. काय झालं? काय झालं ना? बेटकर काय झालं? बसा जरा. बसा. इथे बसाल का बेटकर? इथे बसा. काय झालं बेटकर? मला बोलायचंय तुमच्याबद्दल. बसा. ऐका बेटकर मला बोलू दे. काय झालं? सगळेजण एवढं बोलताय त्यांच्याबद्दल मला पण सांगायचं. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बेटकर नाही सर बोलू दे मला आता. माझी बायको आजारी पडली होती. डॉक्टर म्हणाले ICU मध्ये ऍडमिट करावे लागेल. मी दिवस रात्र तिच्या भोवती बसलेला असायचो, फिरत असायचो, थकलो होतो. सरांना कळलं. सर धावत आले. सर मला म्हणाले की तुझी बायको आहे ना, मी बसणार बाजूला. मी म्हटलं माझी बायको आहे मग मी बसलं पाहिजे ना. तू थकला असशील, तू इतके दिवस तिचं करते, तू दमला असशील, तू घरी जा. म्हटलं नाही सर इट्स अन ऑर्डर, घरी जा. मी घरी गेलो. 5 रात्र माझ्या बायकोचा हात हातात घेऊन बसले होते. तोंड उघडले की खिमट भरवत होते. सर
मी नाही असं कोण करतं? परकाय हो मी परकाय. कोण करतं सर? तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं. जमलं ना हा येस प्रिया आलो. येस जरा एक मिनिट मिस्टर बेटकर. येस प्रिया. एम्प्लॉईच्या बायकोसोबत 5 रात्री काढण्याची काय गरज आहे बॉसला? नाही मी मान्य हॉस्पिटलमध्ये, पण हे ऑड नाही वाटत आहे का जरा? आहे ऍब्सोल्युटली ऑड आहे. मग तेच मी त्यांना मिस्टर बेटकर हे ऑड नाही का वाटत तुम्हाला? हा मग हा काय करताय मिस्टर बेटकर? ते काही बोलतायत. मी असं नाही झालंय. मी काय बोलताय मिस्टर बेटकर? म्हणजे ते सांगा ना तुम्ही भावनेच्या भरात बोला. म्हणजे ऍक्च्युली नाही बसले मी. डोळ्यात त्यांच्या वाचलं की त्यांना 5 रात्र शेजारी बसायचंय. काय शब्द नाही आले बाहेर. मला असं वाटलं की त्यांना बसायचंय. डोळे वाचता येतात का तुम्हाला? मग आता पण वाचा. काय सांगतायत पृथ्वी? ते अगं ते ओघाओघात सांगतायत. त्यांना 2 वर्षांपूर्वीचं आठवत नसावं. आता काल रात्री काय जेवलीस मला सांग. नाही आठवलं की नाही? एक्झॅक्टली तसं होतं. त्यांना 2 वर्षापूर्वीचं कसं आठवेल सांगा ना. हा म्हणजे नाही गैरसमज होतोय. नाही तसं म्हणजे मी नव्हतोच ना 2 वर्षांपूर्वी इथे. अरे हा तू मी आता महिना झाला जॉईन झालोय ना. मग हे कसं सांगतायत हे? काय बोलताय तुम्ही अरे बेटकर? काय गोंधळ घालताय तुम्ही बेट? नाहीतर काय घाबरले ना मी इथे. खोटं बोलतायत ते. नाही म्हणजे किस्सा सांगितला. मग किस्सा खोटाच होता तो. काही उगाच आपलं भावनेच्या भरात वावत जायचं आणि काही बोलायचं. मला कळतंय त्यांना काय ना, त्यांना मेन त्यांना जे सांगायचं ते त्यांना पोहोचवता येत नाही की मी अत्यंत काळजी घेतो एम्प्लॉईजची. ते त्यांना सांगायचं होतं हो की नाही? हा सर हा मला हे सांगायचं होतं. तेवढा शब्द मिसिंग. ठीक आहे. नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. छान दिसतेस प्रिया. टायमिंग सर. काय इतकं डेंजर ह्युमर आहे ना. अरे काय ह्युमर नाही हा. हा ह्युमर आहे? नाही प्रिया. तू चेष्टा करतोयस माझ्या सौंदर्याची? नाही प्रिया. मग काय मी काय कॉमेडी दिसते? नाही. तू काय सांगितलंस त्यांना? हे का हसले आता ह्याच्या? का हसलात तुम्ही आता? मी कौतुक करतो तो छान दिसते म्हणून तू. एक मिनिट तुम्हाला ह्यानी काही सांगितलंय का? नाही 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 एक मिनिट म्हणून तुम्ही हे असे काहीतरी ऑड रिॲक्ट करताय का? नाही, नाही, ह्याच्या प्रेशर मध्ये तुम्ही हे नाही, 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 काहीतरी नाही, वागताय काहीच का? नाही, नाही, काहीच खूप हसतायत, खूप काहीतरी विचित्र किस्से सांगतायत. कारण ते खूप हे आहेत फ्रेंडली आहेत माझ्यासोबत ऑफिस. करेक्ट बोललास पिप्या. लव्ह यू. पिप्या नाक्यावरचा मित्र आहेस तू यांचा? नाही प्रिया. तू नक्की बॉसच आहेस ना इथे? हो वहिनी अहो नाही हो, खूप काळजी घेतात आमची. म्हणजे आम्हाला काय हवं नको ते सगळं सर बघतात. काळजी म्हणजे आता मी आधीच्या कंपनीत होतो ना, आमचा बॉस म्हणायचा बाहेर जाऊन सिगरेट ओढा. 4 पायऱ्या उतरून खाली जायला लागायचो. किती कष्ट. यांनी आमची सोय बघितली. सगळ्या ऑफिसमध्ये स्मोकिंग झोन डिक्लेअर केला. येस खरं. आणि ते करणारच ना. बरोबर. त्यांना पण अर्धा तासांनी तल्लफ लागते. वेडा आहेस का? काय बोलतोयस? काय तू मला सांगितलंस तुला कुठलंही व्यसन नाहीये. मला नाहीच आहे. मग हे काय सांगतायत? हे चुकून काहीतरी बोलताय. चुकून कसं? अर्ध्या तासाने तलफ लागते म्हणतायत ते. त्यांना तलफ येते पण ती कामाची. कामाची. तुम्ही कव्हर अप करू नका. मला खरं सांगा. नाही वहिनी खरं सांगतोय. सरांना कामाची तलफ येते. सर कामोहोलिक आहेत. वर्कोहोलिक कामोहोलिक शब्द ऐकताना किती चुकीचा वाटतोय. वर्कोहोलिक शब्द आहे तो. काय झालं? माझं चुकलं. हा मी नाही ओढत सिगारेट. माय बॅड. काय झालं? आधीचा बॉस आणि हे मिक्स झाले. मग नका करू ते मिक्स. काय करताय? मी नाही ओढत सिगारेट. मी तुला म्हंटल ते. बघ मला प्रॉब्लेम नाहीये पण तू सांगायला पाहिजेस एवढाच माझा मुद्दा आहे. मी करतच नाही. मी त्यांना काय होतंय परत तेच होतंय त्या सगळ्यांचं की त्यांना सांगायचंय बोलतं आणि होतंय बोलतं. कॉन्टेक्स्ट वेगळा आहे. त्यांना एवढंच सांगायचंय की मी त्यांची काळजी घेतो. किती त्यांच्यासाठी सुखसुविधा अवेलेबल. मी सांगते सर आता. मी सांगणार सर प्लीज नाही म्हणू नका. काळजीबद्दल काही शंकाच नाही. माझं एकदा डोकं दुखत होतं. सर म्हणाले मिस अश्विनी काय होतंय तुम्हाला? म्हटलं सर डोकं दुखतंय. ते म्हणाले बाम लावून देऊ का? एवढंच नाही. ते म्हणाले फक्त डोकं दुखतंय ना, कंबर वगैरे दुखत नाहीये ना, कमरेला पण बाम लावून देतो. अरे तू काय इथे कमरेला बाम लावायला येतोस का? बोललो मॅम चुना लावणाऱ्यांपेक्षा बाम लावणारे कधीही ग्रेट. एक मिनिट म्हणजे लेट मी एक्सप्लेन सर. मॅम मी मुंबईत आले ना, मला मुंबईच्या गर्दीची अजिबात सवय नव्हती. मला सरांनी शिकवलं गुड टच बॅड टच. नाही काय नाही. अरे काय नाही हे काय करतोस तू ऑफिस मध्ये? नाही. अरे हे तुझं काम आहे का? गुड टच बॅड टच. अरे मला माहिती काय माहिती? तू बॉस आहेस का? कोण आहेस इथे? गुड टच
बॅड टच, मी फंबल पडतो म्हणून बोलत पण नाही. शिकवा कसा मला नाही, मला हे दिस इज हायली इनअप्रोप्रिएट. पृथ्वी, तू कोण आहेस इथे? बॉस आहेस का कोण आहेस? मी तवा मित्र तत्वज्ञ वाटाड्या. थापाड्या वाटतोयस तुम्हाला आता एक नंबरचा थापाड्या. नाही, मी खरंच- मी इथे आले नसते तर मला कळलंच नसतं तू काय आहेस ऍक्च्युली. अरे मी नाही, अरे काय अगं बॉस म्हणून आहे मी इकडे. मी बाम का लावेल कुठल्या एम्प्लॉईला? आय थिंक आपलं नाही जुळणार. नाही, वहिनी. नाही, मी वहिनी, निघते. वहिनी, 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 वहिनी. प्रिया, ऐक नाही, ना. नाही, नाही. मी ऐक ना प्लीज प्लीज माझं थांबा जरा. काय? मला वाटतं त्यांचा बाम बघण्याची त्यांची काळजी बघा तुम्ही. मी कंबर बघतीये. नाही लावणारा बघा ना पण. जरा शांत राहा ना तुम्ही. ट्रान्सपरन्सी बघा. कुठली? लेट मी टॉक सर. ट्रान्सपरन्सी बोलू. बघा मॅम तुम्ही. कसली? ही जस्ट लाईक एन ओपन बुक. हा. कुणीही वाचू शकते त्यांना. मी वाचलंय आतापर्यंत 4 वेळा. सर सांगायला पाहिजे. ही हॅज नो कवर्स, ओनली कंटेंट 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 कंटेंट. उघडायचं वाचायचं, अरे उघडायचं वाचायचं. हो, काय बोलताय मिस का सर? मी नाही, मला मी प्रिया मला नाही कोणी वाचलेलं हे आहे. काय आहे सगळं पृथ्वी? वेगळं. असं कोणी येतं आणि वाचून जातो. अशा माणसाशी मला संसार नाही करायचा. अरे मी असं नाहीये प्रिया. मी त्यांना अरे सांगा ना, तुम्हाला म्हणायचं वेगळं, म्हणताय वेगळं. त्यांना इतकंच म्हणायचंय की मी खूप ट्रान्सपरंट वागतो. yes. त्यांना काही असं लपवाछपवी करून काही वागवत नाही. नाही, छान त्यांना जसं अपेक्षित आहे तसं सगळं Yes. सांगा ना यार, तुम्ही काहीतरी. आणि काही तुमच्यासाठी सगळं करतो ते सांगा ना. नाही काही अडलं नडलं ना तर लगेच हे उभे राहतात. Yes. आता मला नड होती, 5 मागितले 25 दिले. मी 25 मागितले, मला 50 दिले. मी तर मागितलेच नाही तरी दिले. सर ऑस्ट्रेलियावरनं तुम्ही लिपस्टिक नाही आणली का माझ्यासाठी? खरंच नाही. एका व्हॅलेंटाईन्स डेला मी सिंगल होते म्हणून सरांना वाईट वाटलं तर त्यांनी मला नेकलेस गिफ्ट केला. अरे काय आहे पृथ्वी? हे काय करतोय? तुला काय करत त्या गोष्टी गर्लफ्रेंड साठी करायच्या असतात त्या सगळ्या तू फिमेल एम्प्लॉईज साठी करतोय. नाही करत त्यांच्यासाठी. खरंच बायको हवी आहे का तुला फक्त शोपीस साठी कोणीतरी व्यक्ती हवी आहे बायको या पोझिशन वर? नाही 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 हे प्रिया, मला हे सगळं नाही झेपत. ऐक ना प्रिया, प्रिया ऐक ना प्रिया, असं काय अरे बोला ना यार तुम्ही. हा, तू सांगणार सांगा ना काय ते खरं ते काय ते हे असं केलंय का मी कधी तुमच्यासाठी? बोला ना. बोला ना काय बोला ना मॅनिप्युलेट करतोयस तू त्यांना. मी त्यांना खरं सांगा ना. सर म्हणजे आता आपण सगळं खरं सांगायचं पहिलं. म्हणजे काय पहिलं खरं म्हणजे काय? सॉरी वहिनी, म्हणजे आम्ही सगळे माफी मागतो तुमची. हे सगळं ठरवून केलं होतं आम्ही. यातलं काहीच खरं नाहीये. म्हणजे आम्हाला एवढं सांगायचं होतं की आमचे सर खूप चांगले आहेत. हा सर म्हणाले प्रिया येईल तिला ढाचे देऊया म्हणजे ती आट्यात येईल. नका बोलत जाऊ तुम्ही. मिस का सर नका बोलत जाऊ. मी पाया पडतो तुमच्या. ढाचे देणार होतास काय ढाचे? माझी भाषा पण नाहीये प्रिया ही. काय सांगितलंस त्यांना? आय एम सॉरी. मी त्यांना म्हटलं होतं की माझी होणारी बायको येते तर तिच्या समोर माझा रुबाब जरा जास्त दिसला पाहिजे तर तसं वागा, एवढंच सांगितलं. अरे पृथ्वी, तू आपल्या नात्याची सुरुवात अशी खोट्याने करणार होतास का? अख्खी वेगळी पर्सनॅलिटी तयार केली त्यांनी तुझी माझ्या समोर. मला तुझ्यासाठी काय आहे पृथ्वी? मला तुला एक वेळ खडूस बॉस असला असतास तरी मला चाललं असतं, पण तुला हे असं खोटं नव्हतं वागायला पाहिजे. सॉरी. आहेत ते खडूसच आहे. खडूसच आहेत. नाही, नाही, खडूस आहेत. अहो माणूस खूप खडूस आहे हो. मला असा केबिन मधनं बोलवतो, ए गवया ये. मला म्हणतो बस गा. म्हणजे माझा आधीचा बॉस पण मला बोलवायचा, बसवायचा, म्हणायचा गा किशोर कुमार गा. मग गायचो किशोर कुमार गायचो. मग म्हणायचा नाही जमते किशोर कुमार. पण मी ऐकून घ्यायचा, माझं ऐकून घ्यायचा. हा माणूस काहीच ऐकून घेत नाही. हे खरं सांगताय तू? नाही हे काहीतरी बोलतायत. मी सांगते ना हे असं मी करते ना तर मला म्हणतात छोट्या मेंदूची बाई. मिस कासार मेंदू आणलाय कामावर का घरीच ठेवलाय? पिंडोक बाई कुठली वगैरे म्हणतात. नाही. केवढे खडूस आहेत, मला केवढे टोमणे मारता सर तुम्ही. मॅडम हिला तर टोमणे मारतात, मला फाईल फेकून मारतात. शपथ प्रिया नाही. मला तर यांनी शाप दिला. ते म्हणाले तुझं लग्नच कधी होणार नाही, तुला मुलगी मिळणार नाही. अजूनपर्यंत मला मुलगी नाही मिळाली. त्यांच्या जिभेवर तीळ आहे बघा, वाकून बघा. एक मिनिट, तुम्ही मगाशी बायकोचा किस्सा सांगितलात. अजय होय काय? तेच सांगतोय बघ, बायकोचा किस्सा सांगितला खोटं आहे ते. एक मिनिट, म्हणजे ते सगळं खोटं होतं म्हणजे हे पण आणि हे सगळं खरं आहे. हे खरं हे खरं हे खरं. हा खरंच खडूस आहे. असं खडूस आहे का? लग्न करायचं ना. पृथ्वी जो आपल्या सबऑर्डिनेट्सना रिस्पेक्टने नाही वागू शकत तो बायकोला काय रिस्पेक्ट देणार आहे?
उद्या तू मला पाय पुसण्याची किंमत देशील घरात, तेव्हा मी काय करायचं? अरे मी नाही देणार तुला, मी ह्यांना पण नाही देत. नाही तुझ्यावर विश्वास ठेवू अरे काय बोलताय तुम्ही? सांगा ना खरं काय ते. आम्ही मदत करतोय. कसली मदत आहे ही? कुठल्या पद्धतीची मदत आहे? मी ऐक ना, मी तसा पण नाहीये, मी असा पण नाहीये. यार मी कसा आहे सांगा यार. मॅडम खूप खूप चांगले, तो खूप केअरिंग आहेत, खूप काळजी घेतात आमची. म्हणजे खरंच खूप एकदम निर्मळ आहेत सर. म्हणजे आम्हाला म्हणला फक्त तेवढे ते म्हणाले होते की थोडं इम्प्रेशन पडेल असं करा. मग आम्ही सगळ्यांनी तसं रचलं ना सगळं. मग तुम्ही म्हणालात खोटाड्या माणसापेक्षा आम्हाला अडूस माणूस चालेल, मग आम्ही सगळं तसं रचलं. आम्ही काय चौघ जण ना काही रचू शकतो, वाटेल ते रचू शकतो. आम्ही रचण्यात एक नंबर. चौघ जण आता माझी चिता रचताय. नका करू हे प्लीज. नाही सर, आम्ही- तिला खरं वाटलं ना सगळं, म्हणजे वाटतंय तिला खरं. मग झालं म्हणलं माझं लग्न. मला इम्प्रेस करण्यासाठी केलंस हे सगळं? हा काय गरज आहे? मग तुला गमवायचं नाहीये. मला माहितीये कोणीच परफेक्ट नसतं. इट्स ओके. कोणताही माणूस सर्व गुण संपन्न नसतो, मी पण नाहीये. पण एकमेकांचे गुणदोष स्वीकारून आपल्याला एकत्र संसार करायचा आहे ना. सॉरी. फक्त नेक्स्ट टाइम मला ऑफिसमध्ये भेटायला बोलवू नकोस. तुला म्हणजे याचा काही प्रॉब्लेम नाही ना? कळलं मला सगळं. ऐक ना, लग्न कन्फर्म आहे ना आपलं? रात्री फोनवर बोल. सर रात्री फोन स्पीकरवर नका टाकू. शांत राहा जरा. जाम भारी. व्हेरी व्हेरी हॅपी फॉर यू. थँक्यू. व्हेरी 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 हॅपी. ते 2 किस्से सांगायचे राहिले पण गेट बॅक टू युअर वर्क. गेट बॅक टू युअर वर्क. तर मी ते वा, अति सुंदर, सर्व गुण संपन्न असा परफॉर्मन्स. भीक नको कुत्रावर या म्हणीची सातत्यानं आठवण होती. खूप मजा आली. काय म्हणता असं रसिक, प्रोबेशन पिरियडवर असलेल्यांना द्यायचं का प्रमोशन? 100%. वा वा, बहारदार, मजा आली. फारच रंजक विषय होता आणि सादरीकरण पण अप्रतिम होतं. मला फार आवडलं. अश्विनी, तुझा आवाज न ह्युमरसाठी इतका करेक्ट आहे. तो आता तू स्वतःचा आवाज स्वतः ऐकू शकत नाहीस म्हणून तुला कळणार नाही, पण इतकं मस्त वाटतं तुला ऐकताना सुद्धा मंचावरनं. सो कीप इट अप. येत राहा आणि करत राहा छान छान काम. श्रमेश, मस्त बने, मस्त. संकेत, काहीतरी वेगळीच गंमत आहे तुझ्यात. आणि तू तुझ्या तोंडून मी ऐकलं तू स्टँडअप करतोस पुण्यात. दुपारी 1 ते 4 करत नाहीस ना? नाही, जोक सपाट, पण मस्त वाटलं मला तुझा ॲपिरन्स आणि तुझा परफॉर्मन्स मला खूप आवडला. वेलकम आणि येत राहा, छान काम करत राहा, मजा येईल. पी आउटस्टँडिंग, फारच मजा आली. पिया ॲज युजल फार गोड दिसतेस आणि फार गोड परफॉर्म केलंस. तुझा सगळा परफॉर्मन्स एका बाजूला आणि शेवटचं जे वाक्य होतं रात्री फोनवर बोलून ते वंडरफुल, मजा आली. ब्रिलियंट, थँक्यू. बाकी रात्री फोनवर बोलू हे सगळ्यांच्या सावडीचं वाक्य, स्पेशली मुलांचं. महेश सर, ब्रिलियंट टीम वर्क, ब्रिलियंट. थँक्यू सर, थँक्यू. आणि ऑफकोर्स हॅट्स ऑफ टू सचिन मोटे फॉर अ वंडरफुल कॉन्सेप्ट. म्हणजे थँक गॉड माझ्याकडे असे एम्प्लॉईज नाही आहेत. पण रिअली सगळ्या एम्प्लॉईजनी अशी त्याची वाट लावली ना, आणि पृथ्वी तुझी जेव्हा वाट लागते ना तेव्हा स्किट असा हिट होते तुझं. सगळ्यात वाट लागते. अमेझिंग, अमेझिंग कॉन्सेप्ट, अमेझिंगली परफॉर्म. एव्हरीबडी, ईच अँड एव्हरी ॲक्टर हॅज कॉन्ट्रीब्युटेड टू दिस शो. अ सक्सेसफुल ॲक्ट. फॅन्टॅस्टिक. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. मला म्हणजे आज सर बाजूला बसलेत म्हणून नाही, पण ओव्हरऑल माझी जनरेशन किंवा आम्ही ज्या पद्धतीचा ह्युमर शिकलो, ते ह्युमरमध्ये एक पर्टिक्युलर रोलर कोस्टर असायला पाहिजे. तो ह्युमर वर गेला पाहिजे, तो खाली आला पाहिजे, त्यात इमोशन्स आल्या पाहिजे, त्यात राग आला पाहिजे, त्यात रुसवा आला पाहिजे, रडू आलं पाहिजे. हा सगळा इमोशन्सचा बाजार एका वेगळ्या आणि अप्रतिम पद्धतीने आमच्यासमोर ज्यांनी मांडला तो हा माणूस आहे. पण प्रसाद, त्यासाठी उत्कृष्ट ॲक्टर्स असणं बरोबर हे फार महत्त्वाचं असतं. बरोबर. कारण कॉमेडी इज अ व्हेरी डिफिकल्ट आर्ट. कॉमेडी इज नॉट अ जोक. येस, टू मेक पीपल लाफ इज व्हेरी सिरियस बिझनेस. येस, इट इज. तुम्हाला समहाऊ महेशजींचा एखादा जुना मस्त पिक्चर बघतोय की असं वाटलं, इतकं त्याच्यात इमोशनचं रोलर कोस्टर. थँक्यू, मजा आली, मजा आली. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि ते आजही अजूनही तितकेच पॅशनेट आणि तितकेच एनर्जेटिक आहेत, तितकेच रिलेव्हंट आहेत. एकदा महेश सरांसाठी जोरदार टाळ्या. खूप Thank you, दिवसांनी thank you, तुम्ही thank you. आलात सर, आम्हाला फार बरं वाटतं Thank तुमच्या you. कमेंट्स ऐकताना. थँक्यू. थँक्यू यंग ब्रिगेड.
हास्याचं हे विणकाम असंच चालू राहील, परंतु आजच्या भागात वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन.